मित्रांनो, आपल्या हातात जे चांगले चांगले अँड्रॉइड मोबाईल फोन्स आहेत ना, त्याच्यामधली सिम कार्ड विकणारी कंपनी जर तुम्हाला अप्रोच करते आणि सांगते, "सिम कार्ड तर घ्या खरं, महिनाभर वापरा. काय जे काय बिल येईल ते लास्टला बघू. किती कॉल झाले, किती डेटा पॅक वापरला." कधी आपण असं सिम कार्ड घेणार? नक्कीच नाही. आपण काय बोलतो माहिती आहे, एक लिमिटेडवालं आपण जे बिल येईल तसंवालं आपण बिल बघू शकतो किंवा सरळ प्रीपेडला जातो. ह्या पैशामध्ये एवढे दिवस, एवढे नंबर ऑफ कॉल्स, एवढा डेटा पॅक आपण असंच वापरतो. पण मित्रांनो, ज्यावेळी हॉस्पिटलाइज होतं ना, ऍक्च्युली आपण अशा सिम कार्ड विकत घेत असतो जिथे वापरा ना बिंदास, मग काय ते बघू. हॉस्पिटलाइज तर व्हा खरं, बिल काय डिस्चार्जच्या वेळी बघू. हाच ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल असतो ज्यावेळी आपल्याकडे मेडिक्लेम नसते. मित्रांनो, आपण काय बोलत असतो माहिती आहे, हेल्थ इज ओनली वेल्थ. पण ऍक्च्युली आहे ना, हे सेंटेन्स इनकम्प्लीट आहे. हेल्थ इन्शुरन्स इज द ओनली वेल्थ इन्शुरन्स. ऍक्च्युली बघायला गेलं ना, तर आपल्याला ना नेहमी भीती वाटत असते आपल्या घरामध्ये ना कोण काळ्या कपड्यामध्ये रात्री येणार आणि चोरी करून निघून जाणार. पण खरं सांगू ना मित्रांनो, सकाळच्या दिवसा ढवळ्या आपल्या समोर आपल्या डोळ्यात डोळे घालून एक डॉक्टर आपल्याला ज्यावेळी सांगतो ना, की एवढे पैसे काउंटरला भरा, त्याशिवाय तुमच्या पेशंटला हात नाही लावणार. आपण विदिन 5 मिनिट्स आहे ना, आपल्या आयुष्यभराची सेव्हिंग पण तिथे टाकायला तयार होतो. आपण अशा वेळी आहे ना 3 कार्ड वापरू शकत असतो. त्याच्यातली 2 कार्ड प्रामुख्याने आपल्याकडे असतात. पहिलं जे कार्ड म्हणतोय ना मी, ते आहे डेबिट कार्ड. आपल्या आयुष्यभरात जी जमापुंजी आपण सेव्हिंग केलेली आहे, ती सरळ एका झटक्यामध्ये आपण स्वॅप करून जातो. जर आपल्याकडे अवेलेबल असतं सेकंड कार्ड, क्रेडिट कार्ड, आपण वापरतो खरं, नंतर भरायचे आहेत ना, नंतर भरायचे आहेत. त्यावेळी काय होतं, रिकव्हरी एजंट माइट बी पॉसिबल घरात येऊन आपल्याकडून काहीतरी रिकव्हरी करून पण जाऊ शकतो. आणि जे तिसरं कार्ड असतं ना, खूप कमी लोकांकडे प्रामुख्याने जाणवतं, ते आहे कॅशलेस क्रेडिट कार्ड. मित्रांनो, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आपण कुठच्याही दुकानात वापरू शकतो, पेट्रोल पंपवर पेट्रोल भरताना स्वॅप करू शकतो. पण हे कॅशलेस क्रेडिट कार्ड आहे ना, हे एकमेव असं कार्ड आहे ना, ज्यावेळी मला सर्वात जास्त इमर्जन्सीमध्ये गरज असते ना, त्यावेळी उपयोगी पडणारं हे कॅशलेस कार्ड आहे. आणि मित्रांनो, हे कॅशलेस कार्ड किती लिमिट पर्यंत ठेवायचं ना, हा पूर्णपणे तुमच्यावर निर्भर करतोय. कारण आजच्या घडीला आहे ना, किती खर्च आणि कसा होईल ना, हा कोणालाच नाही माहित आहे. एक साधं हर्नियासाठी टेस्ट करायला गेलेला माणूस जर पोटामध्ये डिटेक्ट होतो की बाबा पोटाचा अल्सर्स आहे, कॅन्सरच झालाय, आणि तो कॅन्सरस ज्यावेळी असं जाऊन कळतं की 18 ते 25 लाखापर्यंत पोहोचतोय ना, त्यावेळी मित्रांनो खरंच सांगतोय, आपल्या पायाखालची जमीन सरकते, आपलं पूर्ण फॅमिली आर्थिकदृष्ट्या कोलमडली जाते. त्यामुळे मित्रांनो, हे जे असे कॅशलेस कार्ड्स आहेत ना, खरंच आपल्याला माहिती पाहिजे की किती रकमेचे घेतले पाहिजेत. आणि मित्रांनो, ज्यावेळी आम्ही जेव्हा इन्शुरन्स ऍडवायझर आपल्या घरी जातो ना, त्यावेळी लोक काय म्हणतात माहिती आहे, कमीत कमी कितीचा आहे हो, तो द्या आम्हाला. आणि खरं सांगू ना मित्रांनो, कोविड नंतर असा सिनारिओ आलाय ना, की प्रत्येकाला माहित पडले मेडिक्लेम इन्शुरन्स खूप गरजेचं आहे. पण तरी सुद्धा आहे ना, आपल्याला भरावे किती लागतील त्या दृष्टीने ना प्रत्येक जण हात मागे घेतो. आताच्या घडीला ना अशी सिच्युएशन आहे ना, आम्ही तुम्हाला हीच फॅसिलिटी डाऊन पेमेंट EMI मध्ये सुद्धा देतोय, तर ती घालवू नका. आणि फारच कमी काळासाठी ही ऑफर्स चालू असणार आहे. मित्रांनो, आपल्या परिवारासाठी किती प्रीमियम येऊ शकतो, किती फायदा होऊ शकतो, किती लाखाचे किती कव्हर्स, काय फीचर्स, माझा बेनिफिट कसा काय होऊ शकतो, हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल, माझा नंबर नोट डाऊन करा. माझं नाव आहे हितेंद्र वाक्कर. 9769788763 माझा नंबर आहे. आपला शुभचिंतक माझं चॅनल आहे. युट्यूबवर असेच कितीतरी माझे हेल्थ इन्शुरन्सचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. अधिक माहितीसाठी मला संपर्क साधा. व्हॉट्सअपवरती तुमच्या फॅमिलीचे डिटेल्स, डेट ऑफ बर्थ नक्की आवर्जून पाठवा. तुम्हाला EMI किती येऊ शकेल हे नक्की सांगेन. ओके, धन्यवाद.